तर मुंबईत आज महाविकास आघाडीचा शांती मार्च आहे। बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा असा हा मार्च असणार आहे। महाविकास आघाडीकडून शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा असा या मार्चचा मार्ग असणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। प्रदीप, काय माहिती? वृषाली, सध्या आपण पाहतोय की शांती मार्चला जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळापर्यंत हा सगळा शांती मार्च असणार आहे। आपण पाहतो की जनसुरक्षा कायदा असेल, राज्यामधला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे नेते जे आहेत आपण पाहतो की शांती मार्च करताना पाहायला मिळत आहेत। मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर असतील, त्याचबरोबर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड असतील, यांचे कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। पुढे महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळापर्यंत हा मोर्चा जो आहे तो पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या प्रश्नांवरती मोर्चा जो आहे तो काढला जातोय। शांती मार्च काढताय, काय काय प्रश्न महत्त्वाचे असतात? असं आहे की या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान हा देशाचा आत्मा आहे। आणि आज महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने, लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करते। आणि सत्य, अहिंसा आणि सद्भावना हा या देशाचा गाभा आहे, हा देशाचा आत्मा आहे। आणि त्याचबरोबर संविधान सुद्धा या देशाचा आत्मा आहे। त्यामुळे मला अपेक्षा आहे की हे जे बिल नवीन आणले, जुनं सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली महाराष्ट्र शासनाने, ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आहे ते लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दुर्घोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी अर्बन नक्षाच्या नावाखाली जे आहे ते आपण बघतो आहोत की हा कायदा आणलेला आहे। आणि या कायद्याच्या अंतर्गत आता आम्ही जे प्रश्न विचारतो त्याला या कायद्याच्या अंतर्गत आणून त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे। आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या या देशामध्ये संविधान आणि या ठिकाणी झालेली लोकशाही टिकली पाहिजे, ह्या आज आम्ही या मार्चच्या माध्यमातून सांगतो। एकीकडे राज्यामध्ये हिंदू